नमस्कार मित्रांनो, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की शिंदे आणि भोसले यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला। पेशव्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सैन्य मदत न आल्यामुळे भोसले आणि शिंदे यांनी इंग्रजांच्या सोबत तह करून आपापल्या फौजा मागे फिरवल्या। या युद्धानंतर इंग्रजांना असे वाटू लागले की समस्त हिंदुस्थानामध्ये आपली बरोबरी करणारा आणि आपला प्रतिस्पर्धी या हिंदुस्थानामध्ये असा कोणी राहिलेला नव्हता। जरी पेशवे मोठी फौज बाळगून होते तरी पण ते आपले मित्र आहेत। आणि आता राहिला विषय तो होळकरांचा। इंग्रजांना असे वाटू लागले की जर आपण निजाम आणि मैसूरच्या टिपू सुलतान यांना जर आपण हरवू शकतो आणि त्याचबरोबर आपण भोसले आणि शिंदे यांच्या संयुक्त फौजांना आपण हरवू शकतो, तर हे होळकर हे किती काळ आपल्या समोर टिकतील। तर या भ्रमात इंग्रज होते। यानंतर इंग्रजांनी होळकरांना असे पत्र पाठवले की शिंदे आणि पेशवे यांच्यासारखाच तुम्हीही आमच्यासोबत मैत्रीचा तह करून तुमच्या प्रदेशामध्ये इंग्रजांची तैनाती फौज ठेवावी। परंतु या पत्राला होळकर काहीच उत्तर देत नाही। त्यानंतर होळकर जयपूरला आपली वार्षिक खंडणी गोळा करू लागतात। परंतु इंग्रज होळकरांना कळवतात की जयपूरचा राजा हा आमचा मित्र आहे आणि आमच्या मित्राकडून तुम्ही खंडणी गोळा करू शकत नाही। परंतु खंडणी गोळा करणे, मोठमोठ्या फौजा बाळगणे या होळकरांच्या जे काही साऱ्या हालचाली होत्या ते सेनापती लेक हा पूर्णपणे ओळखून होता। त्याचबरोबर शिंदेंच्या प्रदेशामध्ये असलेला इंग्रज रेसिडेंट हाही होळकरांच्यावरती बारकाईने नजर ठेवून होता। त्यावरती इंग्रजांनी चिडून पुन्हा एकदा होळकरांना असे पत्र पाठवले की तुम्ही युद्धाची तयारी बंद करा आणि आपले 2 वकील आमच्याकडे तहाची बोलणी करण्यासाठी पाठवून द्यावीत। त्यावरती होळकरांनी सुद्धा फेब्रुवारी 1804 मध्ये आपले 2 वकील इंग्रज छावणीत बोलणी करण्यासाठी पाठवून दिली। आणि होळकरांनी इंग्रजांनाही कळवले की तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या फौजा आमच्या प्रदेशामध्ये परत घेऊन जात आहोत आणि बोलणी करण्यासाठी 2 वकीलही पाठवून देत आहोत। इंग्रज छावणीमध्ये गेलेल्या होळकरांच्या वकिलांनी इंग्रजांना स्पष्टपणे कळवले की राजवाड्या करून चौथाई वसूल करण्याचा आमचा हक्क हा मान्य करावा। तर दुसरा मुद्दा असा सांगितला, दोअबात 12 परगणे आणि बुंदेलखंडामध्ये 1 परगणा, तर इटवा आणि हरियाणा हे आमचे परगणे आहेत, ते आमच्याकडे राहावेत, हे इंग्रजांनी मान्य करावेत। परंतु इंग्रज अधिकारी लेक यांनी या मागण्या अमान्य केल्या। आता होळकर फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दक्षिणेतील असलेला इंग्रज अधिकारी वेस्ली यांनाही ठामपणे कळवले की दक्षिणेतील असलेले आमचे प्रदेश हे आमच्याकडे ठेवावेत। आणि सोबत असेही कळवले की भलेही तुमच्याकडे मोठमोठ्या तोफा आहेत, तुमच्या तोफखान्यासमोर आमचा काही एक प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानामध्ये आमचा काही एक इलाज चालत नसला तरी पण शेकडो मैलाच्या दौडी मारून इंग्रजांचा प्रदेश बेचिराग करण्याचे सामर्थ्य आमच्या घोडदलामध्ये आहे। होळकरांचे हे पत्र मिळताच इंग्रजांनी आता होळकरांशी युद्ध करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे ठरवले। इंग्रजांना वाटू लागले की आपण टिपू सुलतानसारख्या मातबरांना हरवले, मग होळकर काय चीज आहेत। या भ्रमामुळे इंग्रजांनी होळकरांशी युद्ध करण्याचे ठरवले। परंतु इकडे होळकर सुद्धा युद्धाची काही कमी तयारी करून नव्हते। होळकरांनी सुद्धा मार्च 1804 मध्ये आपला एक वकील दौलतराव शिंदे यांच्याकडे पाठवला होता। आता होळकरांनी शिंदेंना असे कळवले की आपल्यामध्ये जे काय झाले ते वैरभाव आपण विसरून पुन्हा एकदा एकी करूया आणि इंग्रजांशी युद्ध करूया। परंतु तैनाती इंग्रजी फौज आणि इंग्रजी रेसिडेंट हा ग्वाल्हेरमध्ये होता, त्यामुळे फौजेची जमावजमव आणि कसल्याही प्रकारची हालचाल करण्यामध्ये शिंदेंना जमत नव्हते। शिंदेंनी सुद्धा आता पूर्वीचे वैरभाव विसरून होळकरांची मदत करण्याचे ठरवले। परंतु तैनाती फौज खुद्द ग्वाल्हेरमध्ये असल्यामुळे शिंदेंना काहीच हालचाल करता येत नव्हती। तेव्हा शिंदेंनी सुद्धा होळकरांच्याकडे आपला एक गुप्तपणे वकील पाठवला आणि कळवण्यात आले की आमची इच्छा असून सुद्धा आम्हाला काहीही करता येत नाही। त्यावर होळकरांनी असे कळवले की इंग्रजांनी आपले राज्य बुडवले, इंग्रजांनी आपले मराठी राज्य बुडवले, त्यामुळे आम्ही तुमचे काही प्रदेश जिंकून घेऊन जोधपूरच्या राजाकडे देतो। त्यामुळे जोधपूरचा राजा आमची मदत करेल, तुम्ही फक्त आमची एवढीच मदत करा, बाकी तुम्हाला त्रास द्यायचा आमचा काही एक हेतू नाही। त्यानंतर शिंदेंना काही हालचाल करता येत नव्हती, भोसल्यांना सुद्धा इच्छा असूनही काही एक हालचाल करता येत नव्हती। त्यामुळे आता होळकरांनी स्वतः एकट्यानेच लढण्याचे ठरवले। त्यामुळे होळकरांनी 1.25 लाख एवढी भली मोठी फौज बनवली। एवढी मोठी फौज
म्हणून होळकरांनी आता स्वतः एकट्यानेच इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे ठरवले. यशवंतराव होळकरांनी लांब पल्ल्याच्या तोफा, त्या काळातील आधुनिक बंदुका आणि कवायती पलटण आणि या पलटणीवरती युरोपीय अंमलदार अशी एक वेगळी तुकडी तयार केली. तर त्यांच्यासोबतच गनिमी काव्याने युद्ध करणारी एक दुसरी तुकडी यशवंतरावांनी तयार केली. त्यामुळे आता इंग्रजांशी तोडीस तोड उत्तर देणारी फौज मिळाली होती. इंग्रजांची सुद्धा या गोष्टीवरती बारीक नजर होती. इंग्रज सेनापती लेक यांनी आपल्या गव्हर्नरला या सर्व गोष्टी ताबडतोब कळवल्या होत्या. या गोष्टी गव्हर्नरला समजताच त्यांनी देखील वेळ वाया न घालवता ताबडतोब होळकरांच्या विरुद्ध युद्ध सुरू करावे असा हुकूम काढला होता. इंग्रज अधिकारी वेस्लीने गुजरात येथे तैनात असलेला कर्नल मरे याला असे सांगितले की तुम्ही आपली लवकरात लवकर फौज घेऊन माळव्याला रवाना व्हावे. तर इकडे शिंदेच्या रेसिडेंटला सुद्धा कळवले की तुम्ही आपली फौज घेऊन कर्नल मरे यांच्या मदतीला जावे. आणि दौलतराव शिंदे यांना सुद्धा असे कळवले की तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही आमच्यासोबत मैत्रीचा तह केलेला आहे की तुम्ही सुद्धा आता तुमची फौज कर्नल मरे यांच्या मदतीसाठी ताबडतोब पाठवून द्यावी. तर यावेळी होळकर उज्जैनीजवळ मुक्कामाला होते, तर शिंदे बऱ्हाणपूर येथे मुक्कामाला होते. तर या ठिकाणी कर्नल लेक हा आणखी एक इंग्रज अधिकारी होळकरांच्या दिशेने म्हणजे उज्जैनीला मोठा फौजफाटा घेऊन निघाला होता. जरी होळकर एकटे असले तरी त्यांच्या जवळ मोठा फौजफाटा आहे, त्यामुळे इंग्रजांनीही आता काही कमी तयारी केलेली नव्हती. एवढंच काय तर इंग्रजांनी आता काही कपटी डावपेच खेळण्याचे ठरवले. इंग्रजांच्या मित्र देशातील काही अधिकारी होळकरांच्या फौजेमध्ये नोकरीला होते. होळकरांच्या ज्या काही कवायती पलटणी होत्या त्यावरती जे काही अंमलदार होते ते इंग्रजांच्या मित्र देशातील होते. होळकरांच्या फौजेमध्ये असलेले 3 युरोपियन अंमलदार यांना आपल्या पक्षामध्ये वळवण्याचे काम इंग्रजांनी आता हाती घेण्यात आले होते आणि या कपटी कामामध्ये इंग्रज यशस्वी सुद्धा झाले. परंतु ऐन युद्धाच्या काळामध्ये इंग्रजांनी खेळायला हा कपटी डाव होळकरांनी ताबडतोब ओळखला आणि या 3ही युरोपियन अंमलदारांना होळकरांनी पकडले आणि त्यांना ताबडतोब शिक्षा ठोठवण्यात आली. परंतु आता होळकर सुद्धा काही गप्प बसणार नव्हते. यशवंतराव होळकरांनी सुद्धा आता दुराणी साम्राज्याच्या शहाला पत्र पाठवले आणि आपल्या मदतीसाठी बोलवले. होळकरांनी आता पंजाबातील शीख आणि बुंदेलखंडातील राजा आणि जाट राजा यांना देखील आपल्या मदतीसाठी बोलवले होते. डावपेचामध्ये होळकर सुद्धा काही कमी नव्हती. ही गोष्ट आता होळकरांनी इंग्रजांना दाखवून दिली होती. परंतु या गोष्टी जेव्हा इंग्रजांना समजतात तेव्हा ते असे विचार करतात की पंजाबचे राजा, दुराणी साम्राज्यातील शहा, जाट आणि बुंदेलखेड आणि होळकर एवढ्या जर साऱ्या फौजा एकत्रित आल्या तर त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणे हे अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी वेळ वाया न घालवता होळकरांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. आता होळकरांचा शिंद्यांशी गुप्त पत्रव्यवहार चालू होता, मदतीची बोलणी चालू होती, गुप्तपणे काही तह चालू होते. परंतु यावरती देखील इंग्रजांची बारकाईने नजर होती. यशवंतराव होळकर यांनी अनेक मराठा सरदारांना आपल्या मदतीसाठी बोलवले होते. शिंदे आणि भोसले यांच्याशी देखील गुप्तपणे पत्रव्यवहार चालू होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेची ती हृदयभेदी आरोळी मातृभूमीच्या रक्षणाची जी आरोळी होती, ती मातृभूमीच्या रक्षणाची आरोळी आता 150 वर्षांनी कोणाच्याच कानात शिरेनाशी झाली होती. यशवंतरावांनी प्रत्येकाला आपल्या मदतीला बोलवण्याचे आतोनात प्रयत्न केले, परंतु प्रत्येकालाच आपली जहागिरी, वतन, आपले संस्थान याचीच काही पडलेली होती. कोणीही यशवंतराव होळकरांना उघडपणे इंग्रजांच्या विरुद्ध मदत करण्यास तयार होईना. परंतु शूरवीर, हुशार, चतुर आणि निस्वार्थी आणि या देशावरती प्रेम करणारे महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एकट्यानेच लढा देण्याचे ठरवले. परंतु युद्धाआरंभीच जोधपूरच्या राजाने यशवंतराव होळकरांना एक मदतीचा हात पुढे केला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भाग 5 मध्ये आपण पुढील घडामोडी जाणून घेऊया. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.